नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या या आजच्या भागामध्ये खूपच असा धमाकेदार ट्विस्ट येणार आहे। आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून। अर्जुन आणि सायली दोघेही बेडवरती झोपलेले असतात आणि सायलीला एक गोड स्वप्न पडतं। तिच्या स्वप्नामध्ये ती अर्जुनला म्हणत असते की गेल्या 1.5 वर्षाचा प्रवास खूपच रंजक झाला। जेव्हा आपण या कॉन्ट्रॅक्टवरती सह्या केल्या तेव्हा आपल्याला माहीत देखील 1.5 वर्षाच्या काळात असं काहीतरी घडेल। त्यावर अर्जुन म्हणतो, हो, कळालेच नाही 1.5 वर्ष कसे गेले ते। आता आपण एकमेकांचे आहोत आणि नेहमीच सोबत राहू। त्यावर सायली म्हणते, जर मला 1.5 वर्षांपूर्वी जर कोणी सांगितलं असतं की हा चिडका इतका प्रेमळ आहे तर मी त्यावर विश्वासच ठेवला नसता। अर्जुन हसून म्हणतो, आता आपल्याला या कॉन्ट्रॅक्टची काहीच गरज नाही, असं म्हणून तो कॉन्ट्रॅक्टचे पेपर फाडून टाकतो। त्यावर सायली म्हणते, आणि या घटस्फोटाची सुद्धा आता काहीच गरज नाही, कारण आपण फक्त या जन्मी नाही तर पुढच्या 7 जन्म सुद्धा सोबत राहणार आहोत। असं म्हणून लाजून ती तिथून निघायला बघते। तेवढ्यात अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला आपल्याकडे खेचतो। सायली म्हणत असते, सोडा मला, कारण तिला स्वप्न पडत असतं आणि झोपेतच ती आपला हात वरती करून म्हणत असते, सोडा मला। सायलीच झोपेत बोलणं ऐकून अर्जुन उठतो आणि म्हणतो की काय झालं तुम्हाला? तुम्ही सोडा मला ओरडत का आहात? त्यावर सायली सुद्धा दचकून उठते आणि आपल्या हाताकडे बघते, तुम्ही माझा हात पकडला होता ना? तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी काहीच केलेलं नाहीये। त्यावर सायली म्हणते, मला स्वप्न पडल वाटत। त्यावर अर्जुन म्हणतो, माझे स्वप्न बघत होतात का? मग बघा बघा, असं म्हणून दोघेही झोपी जातात। इकडे नागराज प्रियाच्या खोलीकडे येतो। प्रिया आणि प्रतिमा शेजारी झोपलेल्या असतात। नागराज प्रियाला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या आवाजाने प्रिया उठते आणि नागराजकडे पाहते। तो तिला खुणेने सांगतो की कर आता, म्हणजेच त्याने आणि प्रियाने मिळून प्रतिमाला संपविण्याचा प्लॅन केलेला असतो। प्रिया एकदा प्रतिमा झोपली आहे याची खात्री करते आणि शेजारी ठेवलेली उशी उचलते। मन घट्ट करून प्रिया ती उशी झोपलेल्या प्रतिमेच्या तोंडावर ठेवून दाबते। हे सगळे इकडून नागराज पाहत असतो। श्वास गुदमरल्यामुळे प्रतिमा अस्वस्थ होऊन उशी काढण्याचा प्रयत्न करते। नागराज बाहेरून अजून दाब असे म्हणत असतो। प्रतिमा अस्वस्थ होऊन हातपाय झाडायला लागते। एवढ्यात प्रतिमाचा हात पाण्याच्या भांड्याला लागतो आणि तो खाली होऊन फुटतो। काचेचे भांडे असल्यामुळे आवाज होतो। तो आवाज झाल्यामुळे प्रिया आणि नागराज घाबरून जातात। प्रियाला काय करावं सुचत नाही। मग ती उशी तशीच एका हाताने प्रतिमाच्या तोंडावर दाबून झोपायचा प्रयत्न करते आणि तोंड दुसरीकडे फिरवून उशीवरचा हात काढून घेते। उशी निघाल्यामुळे प्रतिमा झटकन धापा टाकत उठते। झालेल्या आवाजामुळे रविराज, सुमन सगळेच खोलीत येतात। काय झालं विचारतात। रविराज फुटलेल्या भांड्याला पाहून प्रियाला विचारतो, हे काय आहे? हे भांड कसं काय पडलं खाली? प्रिया म्हणते, अहो बाबा, मी गाढ झोपेत होते आणि अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि बघते तर काय, आई अशी करत होती। प्रतिमा घाबरत म्हणते की मी झोपले होते आणि अचानक असं वाटलं की कोणीतरी माझ्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न करत आहे। माझा श्वास कोंडला गेला, असं वाटत होत की आता जीव जाईल का काय। नागराज म्हणतो, वहिनी, असं काही नाही, तुला ना स्वप्न पडलं असेल। सुमन म्हणते, कोण उशी दाबणार? खोलीत फक्त तन्वीच होती। त्यावर रविराज म्हणतो, सुमन, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको। तन्वी 1000 चुका करत असेल, परंतु सारखं तिला असं बोलणं योग्य नाही। रविराज तन्वीला विचारतो की तुला येथे कोणी येताना जाणवलं का? तन्वी म्हणते, नाही बाबा, कोणीच आलं नाही। मी उठले तेव्हा आई असे हातपाय झाडत होती आणि उशी तर खाली आहे, मग तोंडावर उशी ठेवण्याचा प्रश्नच येत नाही। नंतर ती प्रतिमाला म्हणते, अगाई, तुला ना भास झाला असेल, मागे नाही का तुला तो आगीत माणूस दिसला होता? तसंच काही वाईट स्वप्न असेल, तू ना आता शांत झोप, असे म्हणून तन्वी तिला झोपवते। इकडे दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरी सगळे बसलेले असतात। पूर्णा आजी प्रतापला म्हणते, प्रताप, उद्या काय आहे माहीत आहे ना तुला? तयारी करावी लागेल बरं का? प्रताप म्हणतो, हो, मला सगळं माहीत आहे। चैतन्य, अश्विन आणि मी तयारी करायला सुद्धा लागलो आहोत। मधुभाऊ म्हणतात, उद्याचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे का? त्यावर मागून आवाज येतो, प्रश्नच नाही, उद्याचा दिवस महत्त्वाचा आहेच। आणि सगळे वळून बघतात तर कल्पना आलेली असते। सगळे आनंदित होतात। कल्पना घरात येते आणि अश्विनला, अस्मिताला भेटते। अस्मिता म्हणते, मी तुला खूप मिस केलं मम्मा। प्रताप म्हणतो, अग तू एकटी का आलीस? मला कॉल करायचा ना, मी आलो असतो तुला एअरपोर्टला पिक करायला। इकडे महिपात, साक्षी, प्रिया आणि नागराज सगळी मिळून बोलत असतात। महिपत नागराजवर चिडलेला असतो।
तू नागराजला म्हणतो की त्या अर्धवट डोक्याच्या बाईने मला ओळखलं आणि हे तू मला आत्ता सांगतोयस. त्या बाईचं काहीतरी केलेच पाहिजे. त्यावर साक्षी म्हणते नाही अण्णा, यात सध्या आपण पडणं अजिबात योग्य नाही. नागराज म्हणतो महिपत तू यात पडू नकोस. मी आणि प्रिया करतो काय ते. आमचे प्रयत्न चालूच आहेत. त्या दिवशी प्रियाने चांगली उशी दाबली होती तिच्या तोंडावर. मेली असती पटकन, परंतु थोडक्यात वाचली. त्यावर साक्षी चिडून म्हणते कसं समजवायचं तुम्हाला. तुम्हाला कळत कसं नाही. एखाद्याचा खून करणे हा पहिला ऑप्शन नाही. त्यावर प्रिया साक्षीला म्हणते ए बाई, त्या विलासचा खून केला नसतास ना तर आपण सगळे या सिच्युएशनमध्ये नसतो. त्यामुळे आपण सगळे अडकलोय. तर साक्षी प्रियाला म्हणते त्याच्याचमुळे सांगते की असं काही करू नका. 2 वर्षे झाली अजूनही मी त्या विलासच्या खुणातून बाहेर पडलेली नाहीये. त्यामुळे अण्णा तुम्ही यात अजिबात पडायचं नाही. नागराज म्हणतो साक्षी बरोबर बोलतीये. तू प्रतिमाला काही करायचा प्रयत्न केलास तर अर्जुन आणि रविराज दोघेही तुझ्यापर्यंत पोहोचतील. महिपत त्या तिघांना म्हणतो मग हे सगळं तुम्हीच मला सांगताय. ती बाई तुमच्या घरात राहते ना. काय ग, असं म्हणत तो प्रियाकडे पाहतो. साक्षी म्हणते एक साधं रिसॉर्टचं स्वप्न होत माझं आणि हे सगळं होऊन बसलं. आज ती प्रतिमाच आपल्याला भारी पडणार आहे. इकडे अस्मिता कल्पनाला विचारते ममा परंतु तू अचानक कशी काय आली. कल्पना म्हणते अगं उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे ना. त्यावर मधू भाऊ चमकून म्हणतात उद्या जावईबापूंचा वाढदिवस आहे तर उद्या तर आमच्या साऊचा सुद्धा वाढदिवस आहे. चैतन्य म्हणतो हो ना, एकाच दिवशी डबल धमाल. उद्या नुसती मज्जा येणार. तर कल्पना म्हणते कुसुम तू आता कुठे जाऊ नको बरं का, इथेच थांब कारण आपण रात्री 12 वाजता केक कापणार आहोत. त्यावर कुसुम म्हणते हो हो मी इथेच थांबेल. त्यावर चैतन्य म्हणतो की बरे का, आपण सगळे तयारी करायची आहे आणि अर्जुन आणि सायलीला काहीच कळूच द्यायचं नाही. सगळे व्यवस्थित प्लॅन करायचा आहे. इकडे अर्चनाने सायली खाली येत असतात. त्यावर असं म्हणतो कसल्या प्लॅनिंगची तयारी करताय. तेव्हा चैतन्य चमकून म्हणतो काही नाही, असंच क्रिकेटच्या टीमबद्दल बोलत होतो. सायली कल्पनाला पाहते आणि म्हणते आई तुम्ही कधी आलात. असं म्हणून ती कल्पनाला मिठी मारते. अर्जुन सध्या कल्पनाकडे येऊन मिठी मारतो. कल्पनाला बघून सायलीला खूप आनंद होतो. अर्जुन म्हणतो बर झालं आहे तू आलीस. बरं मी आणि चैतन्य बाहेर लॉनमध्ये आहोत. केस संदर्भात बोलायचं आहे असं म्हणून अर्जुन चैतन्याला बाहेर येण्यासाठी खुणावतो. अर्जुनचा इशारा समजून चैतन्य बाहेर जातो. इकडे पूर्णा आजी कुसुमला खुणावते आणि म्हणते की जा कुसुम, तुम्ही सायलीच्या खोलीत जाऊन बोलत बसा. त्यावर सायली म्हणते कुसुमताई तर मधुभाऊंना भेटायला आल्या आहेत. तर मधुभाऊ म्हणतात नाही, मला आराम करायचा आहे. कुसुम देखील म्हणते चल सायली आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलत बसूया. सायली म्हणते नाही कुसुमताई, आई आत्ताच आल्या आहेत ना, मी ना त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवते. यावर सगळेजण त्रासलेले चेहरे करतात कारण सगळ्यांना अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाची तयारी करायची असते. त्यामुळे ते सायलीला तिथून कटवत असतात आणि एपिसोड इथेच संपतो. येणाऱ्या एपिसोडमध्ये काय धमाका होणार आहे आपल्याला कळेलच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार असा होणार आहे. मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. अर्जुनने जेवण न केल्यामुळे सायली प्रचंड चिडलेली असते. त्यामुळे तिने स्वतः जेवण केलेले नसतं आणि तिची किचनमध्ये आदळ आपट चालू असते. मधुभाऊ आणि पूर्णा आजी तिथे बसलेले असतात आणि सायलीला चिडवत असतात. पूर्णा आजी म्हणते की कोणीतरी आज खूपच रागात दिसत आहे. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात. मधुभाऊ आणि पूर्णा आजी त्यांना बघतात. मधुभाऊ म्हणतात या जावई बापू, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. दोघेही घरात येतात. दोघे आतमध्ये आल्यावर पूर्णा आजी अर्जुनला टोमणा मारते आणि म्हणते आज सकाळची थालीपीठं खूपच छान झाली होती नाही का. काय रे चैतन्य, तू खाल्लंस ना. त्यावर चैतन्य म्हणतो याने मला खाऊच दिलं नाही. एकच घास घेतला आणि तसाच निघालो ऑफिसला. पण काळजी करू नका, मी वाटेत सँडविच खाल्लेला आहे. परंतु याने काहीच खाल्लं नाही बरं का. ते पाहून सायली चमकून अर्जुनकडे पाहते. पुढे पूर्णा आजी चैतन्यकडे पाहून म्हणते अरे चैतन्य तुला माहितीये का, आज नवरा जेवला नाही तर बायकोने सुद्धा काहीच खाल्लं नाही बरं का. त्यावर अर्जुनला सुद्धा कळतं की सायली सुद्धा उपाशीच आहे. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघताना पाहून पूर्णा आजी म्हणते चला मधुभाऊ आपण काहीतरी काम करूया. चैतन्य, विमल सुद्धा तिथून निघून जातात. मग अर्जुन सायलीकडे येतो. प्रेमाने तिचा हात हातात घेतो आणि तिला जेवणाच्या टेबलवर बसवतो. अर्जुनला असं करताना पाहून सायली आनंदाने हरखून जाते.
अर्जुन स्वतः सायलीच ताट तयार करतो आणि स्वतःच्या हाताने तिला घास भरवतो. सायली सुद्धा अर्जुनला घास भरवते आणि ते दोघे एकमेकांकडे पाहून आनंदित होतात. आणि एपिसोड इथेच संपतो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे हे पाहूया नंतरच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.